अगं सरे माझं सगळं दागिनं गेलं ग बाई, आता काय करू? तुला कुणी सांगितलं होतं पोराजवळ दागिने द्यायला ग? आता बस बोंबलत. आणि त्या कंपाऊंडरचा तुझ्या दागिन्याशी काय संबंध ग? आता मला काय माहिती? टिंपे कुठं चालली माघारी फिर? अगे काम ते करायला चालली. काय काम आहे ती मला सांग, मी करते. तू हो आधी आतमध्ये. चालली असेल माझं दागिने आणायला. डिंपे जा लवकर माझं दागिने घेऊन ये. अगं आजी मी डॉक्टरांचं काम करायला चालली. अरे नक्की काय केलंस तू हे? तुम्हीच म्हणाला होतात ना विजय भाऊंना सोडून आणीन, पण त्यासाठी पैसे लागतील. अजून लागलं तर सांगा, घेऊन येईन. पण काय पण करा, पण विजय भाऊंना सोडवा. विजय भाऊंना सोडवा. आई आई अगं थांब थांब, तू बस. घेते पाणी मी, बस. घे पाणी. सावकाश. बरं वाटतं आता? अपर्णा तरच काही कमी होत नाही बघ. या डॉक्टरचं काही गुण येईल असं वाटत नाही. आपण तालुक्यात जाऊ आणि मोठ्या डॉक्टरला दाखवू. तुम्हाला विनाकारण लय पैसे खर्च करायचा असेल ना तर करा, पण त्याचा काय फायदा नाही बर का. डिंपल ये ना ये. तू इकडे कशी काय? अगं असं आली होती, माझं एक काम होतं. म्हटलं येता येता काकींना भेटून जावं. काकींची तब्येत अजून सुधारली नाही का? नाही ना अगं, म्हणून तर ती तालुक्याला जायचं म्हणते. अहो नका घाई करू, ह्या डॉक्टरांवर भरोसा ठेवा. मुंबईतलं मोठं डॉक्टर आहेत ते. बजा बापूची आई ना मेली होती, त्यांना जिद्द केलंय. काकींचा आजार तेवढूच आहे, चुटकी मी बरा करते. अगं पण अजूनपर्यंत डॉक्टरांच्या औषधाचा काहीच फरक पडला नाही. म्हणजे काकींचा आजार लय मोठा असणार आहे. त्यांना फरक पडत असेल पण कळत नसेल. डॉक्टरांचे पेशंट बरं करण्याची पद्धत लय वेगळी आहे. पेशंटला कळत पण नाही तो कधी कसा बरा झालाय. काकी त्यामुळे तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही आपल्या डॉक्टरांकडे जा आणि इलाज करा, लवकर बरे व्हाल. बघू आता. आई तू झोप आता, आराम कर. डिंपल अगं तू उभी का? ये बस ना. वय डिंपल तू बस, मी चहा बनवते. अगं नको, काय बी नको. अपर्णाताई काकीच्या इलाजासाठी लय पैसे खर्च होत असतील ना, मग कुठून आणते एवढं पैसे? अगं बाबांच्या पॉलिसीचे 10 लाख मिळाले होते, त्यामुळे बरं चाललंय. आईनी पण माझ्या लग्नासाठी 3-4 लाख साठवून ठेवले होते. एवढं? मग तर भारीच की. म्हणजे? नाही म्हणजे काकीच्या इलाजासाठी पैसे कुठून आणायचं याचं टेन्शन घ्यायची गरज नाही ना. बर अपर्णाताई मी येते, मुझे बहुत काम है. ये. हाँ बाय. बाय. टिंपे हा काय औषध बिषध आणायला गेली ती का काय? हे मी असली फालतू काम नाही करत कधी. आणि तुला माहित आहे ना डिंपलला असे सिंपल काम करायला आवडत नाही. डॉक्टरांनी मला बड्या कामावर ठेवलंय. अगं मग चांगलंच आहे की. काय ग टिंपे, डॉक्टरांनी खरंच बजा भाऊकडनं पैसे घेतलं का? नाही माहित, आणि घेतले असतील तरी तुला काय करायचंय? अगं तसं नाही, पण बजा भाऊनं घरातलं समद दागिने मोडून पैसे आणल्यात. डॉक्टरांनी तर कशाला घ्यायचं ग त्यांच्याकडनं पैसे? तू बघितलं ना त्यांच्या आईनं ना आपल्या आत्यानं किती तमाशा केला तू. मग ती काय डॉक्टरांची गलती आहे का? आणि डॉक्टरांकडे काय कमी पैसा आहे का जे त्यांच्याकडनं घेतील? आणि जरी घेतले असतील ना तरी ते चांगल्या कामासाठीच घेतले असतील बघ. ती बी आहे म्हणा, डॉक्टर असं वाईट वंगाळ कधीच करणार नाही. पण आज जो तमाशा झाला
त्यामुळे त्यांचं नाव खराब झालं तर त्याची काळजी वाटती ग. मम्मी तू नको काळजी करू हा त्यांची. डॉक्टर लय हुशार आहेत, त्यांना कधी कुठं कसं काय बोलायचं ना हे बरोबर कळतं. तू बघ आता बजा बापूकडून जे पैसे घेतलेत ना त्याचा उपयोग ते चांगल्या कामासाठी करणार की नाही. डॉक्टर कुठलं बी काम करताना ना लय अभ्यास करतात, लय डोकं लावतात, त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललंय ना ते कोणाला बी कळत नाही. आणि परिस्थिती कशी बी असू दे ते त्याच्यावर मार्ग काढणार म्हणजे काढणारच. आता मी बी ठरवलंय त्यांच्या सोबत काम करायचं आणि त्यांच्यासारखंच बनून दाखवायचं. पण डॉक्टर कुठं गेले? दवाखान्यात बी नाहीत ते. अगं मग अशी बजा भाऊंबरोबर बघितलं. हा काय झालं डॉक्टर साहेब? मला इथं का बोलवलं? म्हणजे आपण पोलीस स्टेशनला पण भेटू शकलो असतो. हो, कामच तसं होतं. ऍक्च्युली मला मिस्टर विजय बद्दल बोलायचं होतं. बोला ना. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही फक्त आकडा बोला, पाहिजे तेवढे पैसे देणे एका बुकीतच. पण विजय भाऊला सोडा म्हणजे सोडा. हो डॉक्टर साहेब, काय चाललंय? यासाठी मला बोलवलं का इथं? अरे विकाऊ वाटलो का तुला मी? बजा मूर्ख आहेस का तू? पैशाचा विषय काढायची काय गरज होती? माझ्या ठिकाणी दुसरं कोण असतं ना तर पोलिसांना लाच देण्याप्रकरणी तुला फरफटा जेलमध्ये घेऊन गेले असते. अहो डॉक्टर पण शांत बस, बोलतो ना मी. ते मिस्टर विजयला जेलमध्ये टाकल्यापासून त्याचं असं झालंय. ऍक्च्युली त्याच्याच केससाठी मी तुमच्याकडनं मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्हाला इथे बोलवलंय. हे बघा डॉक्टर साहेब, त्यांचं सुटणं अवघड आहे. त्यांच्या बायकोनं पाठवलेला व्हिडिओ हा त्यांच्या विरुद्ध भक्कम पुरावा आहे. त्या व्हिडिओतल्या त्यांच्या बोलण्यावरून सरळ सरळ दिसतंय की मिस्टर विजय त्यांचा छळ करत होते. बरोबर आहे. मिस्टर विजयनी त्यांच्या बायकोचा छळ नव्हता करायला पाहिजे. तिचं लग्न झालेलं असतानाही तिने दुसऱ्या माणसावर लपडं केलं म्हणून काय झालं? मिस्टर विजयने एवढा कष्टानं पैसा कमवलाय, ती तिच्या यारावरती उधळत होती म्हणून काय झालं? मिस्टर विजय घरी नसताना ती तिच्या याराला घरी भेटायला बोलवत होती म्हणून काय झालं? मिस्टर विजयने हे सगळं सहन करायला पाहिजे होतं, भांडायला नको होतं तिच्या बरोबर. काय त्यांची बायको एवढ्या खालच्या पातळीवर उतरली होती? अहो मला बोलतानाही कसं तरी होत आहे. मिस्टर विजयने कसं सहन केलं असेल? लग्नाच्या आधीपासून तिची लपडी चालू होती. हे जेव्हा मिस्टर विजयला कळलं तेव्हा तिने त्याला धमकी दिली, गावात बदनामी करेन, मी तुम्हाला सोडून जाईन. म्हणजे हे प्रकरण दिसतं एवढं सोपं नाही. अहो साधी गोष्ट आहे. रेश्मा वहिनीने जर का खरंच आत्महत्या केली असती तर त्यांची डेड बॉडी सापडली नसती का? काय नाही हो, हे मिस्टर विजयला बदनाम करण्यासाठी आणि स्वतः केलेली लपडी जगासमोर येऊ नयेत म्हणून हा व्हिडिओचा कट रचलाय. आणि तुम्ही सुद्धा त्याच व्हिडिओचा आधार घेऊन साधे भोळ्या विजयसारख्या माणसाचं आयुष्य बर्बाद करताय. नाही असं नाही घडलं पाहिजे. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचं एक स्टेटमेंट द्या रिटर्न मध्ये. मी त्याचा रिपोर्ट करतो आणि कोर्टाला पाठवतो. या सगळ्यात माझं नाव कुठेच नाही आलं पाहिजे, नाहीतर मी फसेन. काय झालं डॉक्टर साहेब? कसला विचार करतो? नाही काय नाही. ऍक्च्युली मला पुढील शिक्षण घेण्यासाठी परदेशात जायचं होतं. या केसमध्ये माझं नाव आलं तर मला विजा नाही मिळणार. माझं परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न अर्धवट राहील. पण ठीक आहे, एका निर्दोष माणसाला वाचवण्यासाठी माझ्या स्वप्नांचा त्याग मी करूच शकतो. डॉक्टर साहेब, अहो तुम्ही स्वतःच एवढं मोठं नुकसान कशासाठी करून घेताय? अहो मग मी दुसरं काय करू शकतो? बजाला स्टेटमेंट द्यायला सांगितलं असतं, पण याचं स्टेटमेंट तुम्हाला चालणार नाही. हो, त्यांचे स्टेटमेंट चालू शकेल. काय खरंच बजाचं स्टेटमेंट चालेल? मी लवकरात लवकर वकिलांना भेटतो आणि बजाचं स्टेटमेंट तयार करून घेतो. आपण सगळे मिळून एका निर्दोष माणसाला सोडूया साहेब. ठीक आहे, तुम्ही स्टेटमेंट तयार करून मला पाठवा, मी बघतो पुढे काय करायचं. येतो.
बजा, काम झालं आपलं. डॉक्टर, तुम्ही वहिनींची बदनामी केली, मला अजिबात आवडलं नाही. वहिनींबद्दल असं वाईट वंगळ बोलायची खरंच गरज होती का? होती खरंच गरज? खूप गरज होती बजा. आपण गाडीत बस बस. आव इधर. काय ब काय झालं? आज कामावर जायची इच्छा दिसत नाही तुमची. इच्छेसाठी कामावर जात नाही माणूस मंगल. घराच्या जबाबदारीसाठी काम करतो माणूस. त्याचं तर टेन्शन येते मला. अहो काय झालं? अहो बोला की. हा, तुम्हाला कुणी काही बोललंय का? का पैसे मागितले कर्जाचं कुणी? मग मंगल, विजय भाऊने पतपेढीत मला कामाला लावलं. आता ते जेलमध्ये गेल्यामुळं ते अध्यक्षपदावर राहतील का नाही काय माहिती. आणि ते जर अध्यक्षपदावर नाही राहिले तर माझी नोकरी बी नाही राहणार. मला कामावर काढून टाकलं खरं. अहो काय बोलता ही? असं जर झालं ना तर रस्त्यावर येऊ आपण. आता या पतपेढीच्या पगारावर तर 2 वेळचं पोटाला मिळतंय. तुम्ही काय बी करा, ही हातची नोकरी काय जाऊ देऊ नका बघा. ते काय माझ्या हातात आहे का मंगल? विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली. असं वाटतंय कुठंतरी जाऊन विहिरीत उडी टाकावी. अव असला विचार बी डोक्यात आणू नका. नाही जाणार तुमची नोकरी. देव हाय की बघतोय वरून. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि त्यातून गेली ना नोकरी, जाऊ दे जायची तर. मी आहे ना. लोकांच्या वावरात रोजाना जाईन. कुणाचं तर वावर घेऊ खंडानं आणि राबू त्याच्यात तुम्हाला दुसरी नोकरी मिळेपर्यंत. पण हे पहिलं डोक्यात नसलं काढून टाकायचं बोलतं सलत. मंगल, टोन्याचं शिक्षण, डिंपलचं लग्न करायचं आहे आपल्याला. म्हातारीचं दागिनं पण सोडवायचं. लोकांचं कर्ज पण फेडायचं आहे. कुठून आणायचं एवढं पैसे? समजा ठीक होईल. तुम्ही नका काळजी करू. मी आहे ना तुमच्या संग. मी काय म्हणते, तुम्हाला वाटत नसेल ना तर जाऊ नका कामावर आज. वाईज आराम कर. नग, मी जातो कामावर. खाडा झाला तर 1 दिवसाचे पैसे काढतात. येतो मी. दरवाजा खोलिए डॉक्टर. काय काम आहे डिंपल? अहो तुमचंच काम करून आलिया. थांब आलो थांब. कसलं काम केलेस? अहो आज मी अपर्णा ताईच्या घरी गेले होते. डिंपल, तू एवढे फास्ट निघशील असं वाटलं नव्हतं. मग डिंपल काय सिंपल वाटली का तुम्हाला? अपर्णा ताईच्या घरी जाऊन सगळी माहिती काढून आणली आम्ही. तिच्याकडे किती पैसे आहेत, तिच्या मम्मीने तिच्या लग्नासाठी किती पैसे जमा केलेत, तिचे वडील वारल्यावर किती पैसे मिळालेत, या सगळ्याची माहिती घेऊन आली. आणि त्यातल्या त्यात त्या इथं दोघीच राहतात. त्यांचं कुणी बी नातेवाईक नाही. इथं एकच फक्त चुलता आहे
तो बी कायमचा पुण्याला स्थायिक झालाय. डिंपल, तू तर पहिल्या बॉल मध्ये डायरेक्ट 6 मारलास की. तुम्हाला आउट होण्यापासून पण वाचवलंय डॉक्टर. अपर्णा ताईच्या आईला तुमच्या इलाजावर विश्वासच नाही, म्हणून त्या चालल्या होत्या दुसऱ्या डॉक्टरकडे इलाजासाठी. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी लय भारी गुंडाळलंय त्यांना. तुमचं एवढं कौतुक केलं ना, विचारूच नका. तुमच्या हाताला लय गुण आहे असं सांगितलंय. तुमचं एवढं कौतुक केलं की अपर्णा ताई म्हणाली आता तुमच्याकडनंच इलाज करून घेणार. आता बोला. डिंपल, तू तर माझी बोलतीच बंद केलीस. फार छान काम केलंस तू. तुझा मला पुढचा विचार करू दे. डॉक्टर, तुम कुछ भूल रहे हो. पैसा. कसले पैसे? तुमचं एवढं मोठं काम केलं त्याचं पैसा. ते सगळं काम झाल्यानंतर. नाही 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 नाही, मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे. काम तसं पैसे. डिंपल, आपल्या शेतात पीक आल्यानंतर आपण रोज थोडं थोडं काढून आणतो का? नाही ना. वेळ आल्यावर एकदम काढतो की नाही? माझ्या कामाचं पण तसंच आहे. आता माझं काम कसं आहे ते ऐका. बसा. हा, चल बोल. चल. डॉक्टर, पेशंटला गोळ्या देताना पैसे घेता की नाही तुम्ही? का पेशंट एकदम बरा झाल्यावर पैसे घेता? पेशंटला चेक केल्यानंतरच पैसे घेता ना. माझ्या पण पैशाचं तसंच आहे. हे बघ, मी तुला बोललो ना एकदा पैसे देणार म्हणजे देणार. चल निघ. नाही 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 नाही, मला नाही तुमच्यावर विश्वास. मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे, नाही तर मी तुमच्यासोबत काम करणार नाही. देतो. आता देतो पैसे, पण इथून पुढे सतत पैसे मागायचे नाही. सगळे पैसे काम झाल्यानंतर मिळणार. आणि तुला असं सतत पैसे हवे असतील ना, तर रेशमाची डेड बॉडी कुठे लपवली ते सांग. काय डॉक्टर, तुम्हाला साधी डेड बॉडी शोधता येत नाही? अहो, ते इथंच आहे तुमच्या खोलीत, पलंगाखाली. इधर तो कुछ भी नाहीये. अहो, गंमत केली तुमची. असं कुणी पण डेड बॉडी ठेवता का पलंगाखाली? तुम्ही शोधा डेड बॉडी. मला तर लय झोप आली. गुड नाईट. बाय. डॉक्टर, आता काय? एक विचारायचं होतं. रेशमाच्या बाबतीत तुम्ही जे केलं तेच रुपाताईच्या बाबतीत पण केलंय ना? देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के.